नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा? 1 जुलैपासून हे अर्ज सुरू होणार होते. मग या योजनेसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती नेमकी कशी आहे? अर्ज कुठे भरायचा? अर्ज भरताना कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची? अर्ज भरण्यासाठी जी वेबसाईट आहे किंवा लिंक आहे ती कोणती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील, जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल, आपण ती या चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. तर मित्रांनो, आज आहे 1 जुलै. तर बघूया 1 जुलैची काय अपडेट आहे. तर बघा मित्रांनो, सर्व अंगणवाडी सेविकांना अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत. मित्रांनो, या सूचना काल आलेल्या आहेत. प्रत्यक्षात अजून अर्ज सुरू झालेले नाहीत. आता या सूचना काय आहेत ते एकदा समजून घ्या. सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे. यामध्ये महिलांना किती रुपये मिळणार आहे? 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे. आता या ठिकाणी नेमक्या सूचना काय आहेत ते एकदा आपण बघू, म्हणजे जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला समजेल. आता नेमक्या काय सूचना आहेत ज्या महत्त्वाच्या त्या आपण समजून घेऊ. या ठिकाणी बघा, ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे. सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवल्या जाणार आहे. याच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे. काय अटी शर्ती आहे? 21 ते 60 वर्ष वयोगटातील ज्या महिला असतील, परित्यक्त्या असतील, विधवा असतील, अशा प्रकारच्या महिलांसाठी ही योजना आहे. आणि त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचं एक अधिवास सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. कागदपत्रांचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे. पुन्हा एकदा ही कागदपत्र कशी काढायची त्याचा देखील व्हिडिओ आपण आजच या आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. आता जे सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती बघा. सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात म्हणजे सोमवार ते बुधवारपर्यंत 100% करून घेण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नोंदणी करत असताना बघा, या ठिकाणी नारी शक्ती दूत नावाचं ॲप अंगणवाडी सेविकांसाठी देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, प्रत्यक्षात मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्यक्षात अर्ज सुरू झालेले नाही आहेत. कुठलंही ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आता लगेच डाउनलोड करून ठेवू नका. या ठिकाणी बघा, उत्पन्नाचा दाखला सन 2025 पर्यंत वैध असणारा असावा. 2025 पर्यंत असणारा जो वैध म्हणायचा यांना वैध दाखला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. उत्पन्नाचा पतीच्या नावचा असेल किंवा कुटुंबातील कुटुंब प्रमुखाच्या नावाचा. जन्माचा दाखला TC झेरॉक्स असावी किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र असेल. आता या ठिकाणी TC म्हटलेलं आहे, परंतु GR मध्ये TCचा उल्लेख नाही. जन्मदाखला किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र या दोनच गोष्टींचा उल्लेख आहे. तर आता कळेल आपला अर्ज भरताना नेमका कोणकोणते ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. रेशन कार्डच्या ऑनलाईनची झेरॉक्स पण तुम्ही काढू शकता आणि फिजिकल रेशन कार्डची पण झेरॉक्स काढू शकता. अट एवढीच आहे की रेशन कार्डमध्ये नाव असलं पाहिजे. आता जर ऑनलाईनला असेल आणि रेशन कार्डच्या पुस्तकावर नसेल तर चालून जाईल, परंतु ऑनलाईनला ते रेशन कार्डमध्ये त्या महिलेचं नाव असायला पाहिजे. त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे आणि लाभार्थीच्या नावाने बँक म्हणायचं यांना, बँक पासबुकचा झेरॉक्स लागणार आहे. ही सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांनी भरायची आहे. सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, बचत गटांच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून या योजनेकरता अर्ज करायला सांगावे. अशा प्रकारच्या सूचना आहेत मित्रांनो. तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या 21 ते 60 वयोगटातील महिलांना सुद्धा आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेअंतर्गत अर्ज किंवा माहिती भरणे याबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्यापासून करावी. 1 ते 15 जुलै 2024 या कालावधीमध्ये गावातील कोणतीही 21 ते 60 वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही
याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घ्यावी। गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी। काही आवश्यकता असल्यास त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा। अशा प्रकारच्या सूचना आहेत मित्रांनो। या चॅनलवर आपण लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट येतील, वेळोवेळी जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल ती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।